थांबा थांबा, मी आरतीचं ताट आणि गृहप्रवेशाचं मापटं घेऊन येते. साहेब, माझ्याबरोबर मदतीला चल. आंटी, मी काही हेल्प करू का? नको बेटा, थँक्यू. मी आधीच सगळी तयारी केली होती. तू ह्या दोघांसोबत थांब, आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो. फक्त आणायचंय. चल. निशी, आंटींनी खूप छान तयारी केली आहे तुझ्या येण्याची. खूप हॅपी दिसतात त्या. मी ना हे सगळं मावशीला सांगणार आहे, ती पण खुश होईल. निशी, डोंट वरी. अगं ती वात थोडीच वर होती, ती सरकून तेलात गेली म्हणून दिवा विझला. आणि असं होतं कधी कधी. त्यात काय एवढं घाबरायचं? अरे यार, पहले से बड़ी बात निकाल कर रखनी चाहिए थी ना. पर ना निशी अभी नहीं डरती. क्यों निशी? काही हरकत नाही, मी दिवा लावते परत. साहिल, जरा पकड. बघ, लागला की नाही दिवा? आणि त्याची वात सुद्धा काढली. आता नाही विझणार. हा, निशी, आता उजव्या पायाने हे माप ओलांडून घरात ये. चल. थांब. मेघना, अब क्या हुआ? अब क्या भूल गई? सब कुछ तो है यहाँ. मैं कुछ भूली नहीं हूं. निशी, तू अशीच आत येऊ शकत नाही. हे घर माझं आहे आणि या घरात मी जसं बोलेन तसंच होईल. मॉम. मॉम काय मॉम? निशी, माप ओलांडून घरात पाऊल टाकताना उखाणा घ्यायचा असतो. विसरलीस? चल, माझ्या नीरजचं छानपैकी नाव घे. Come on, निशी. आवड खेळाची, साथ जन्मभराची. आवड खेळाची, साथ जन्मभराची. नीरज रावांचं नाव घेते, सून सजदेवांची. वा वा. निशी, ये आते. ए वेट वेट, नॉट फेअर. खोवी जी, अब क्या हुआ? अंकल, लग्न दोघांचं झालंय. सो जीजू, तुम्हाला इक्वल राईट मिळायला हवा ना. चला आता निशीचं नाव घ्या. अँड हो, असंच लिरिकल असलं पाहिजे. ओवी. नीरज, नाही, तुला नाव घ्यावंच लागेल. नाही, तुला नाव घ्यावंच लागेल. Yes, घे. she is right. You have to do this. सर, घ्या ना नाव. I'll try. बर. हिच्या स्वप्नांना असेल माझ्या प्रेमाची साथ. हिच्या स्वप्नांना असेल
माझ्या प्रेमाची साथ आयुष्यभर असाच राहू दे, निशिगंधाचा हातात हात. वा नीरज, तुला जमलं रे. ऍक्च्युली या नीरज, मला वाटलं नव्हतं तुला जमेल. ऍक्च्युली ओवी कसं आहे ना, जर निशी सोबत असेल ना तर लाईफ मध्ये काहीच इम्पॉसिबल नाही. चला आत या. ओवी ये, बस ओवी. निशी बसून घे. ओवी रिलॅक्स. हा थँक्यू. काय आता झालं ना सगळं? नाही नाही, असं कसं? 5 मिनिटं बसा. आता घरातले सगळे रिच्युअल सुरू करू. मॉम, मॉम वगैरे काही नाही, हे सगळं करायलाच हवं. सगळ्यात आधी सुनमुख. सुनमुख म्हणजे मुंह दिखाई. करेक्ट, मुंह दिखाई. तुम्ही बसा, मी आलेच. साई जरा. दादा, मी काय म्हणते, अर्धो हिशोब मी बघते, अर्धो हिशोब तू बघतेस. मला काय वाटतं बंधू, आपण आधी ज्यांचा हिशोब राहिला ना तो करून टाकूया का? हो, ह्या सगळा निवांतपणे उद्या केला तर नाही चालणार काय? नाही नको नको, आत्ताच करूया. काय कोणाक काय आता काम नाही, सगळे मोकळे बसलेले आहेत. लग्नाची कामं तशी संपलेली आहेत सगळी. उरलेली कामं आपण करून घेतली तर आपली मूळची कामं आहे ना ती आपण करू शकतो ना. सगळा कार्य कसा कैलास संकट न येता निर्विघ्नपणे पार पडला. सर्वेश्वराचीच कृपा म्हणायची. और नांदूक गेला सासरी. घरातला एक माणूस कमी झाला ना, एक माणूस कमी झाला तरी घर कसा रिकाम्या रिकामा वाटता नाही. होय तर पोराक सासरी जाऊन 15 मिनिटं पण नाही झाली तर एवढी आठवण येता. खरंच सगळ्यांची लाडकी होता निशी. अहो काय झालं लाली आत्या? हळू बोल म्हणताय ना मी. माका ना वाटत निशीची जागा या घरात कोणी घेऊ शकत. हीच वेळ हा. ते काय त्या इम्प्रेशन का काय म्हणतात ना, त्या घरच्यांवर पाडूची. हो, पण मी नक्की काय करू? विचारतोस काय? चाय कर, सगळ्यांसाठी चाय कर ना. हो, आत्ता करते. अगो ऐक, आजचं जेवण पण ना तूच कर. हा काय? हो, जेवण पण? हा अगो पिठी भात वगैरे असं काहीतरी कर. पण ना आहे आणि दादा दोघांका या कळूक वया की आज सगळ्यांसाठी जेवण ना तू केलास. हा मंजू, सांग तुझ्या भाची या घरामध्ये स्थान मिळवूचा ना तर आई आणि दादा या 2 देवांका प्रसन्न करूक वया. हा चारू, ते सगळं ठीक आहे, पण लाली आत्या मी काय म्हणते, आता श्रीनू इथे एकटाच आहे आणि ओवी पण नाहीये. म्हणजे काय काय बोलूचं काय तुका? म्हणजे ओवी आणि निशी दोघी घरी नाहीयेत ना, तर मी श्रीनू बरोबर वेळ घालवू का? हो, श्रीनू पटवूची काही गरज नाही. तू ना दादा आणि आई दोघांका प्रसन्न कर. म्हणजे बघ त्यांनी एकदा सांगितलं ना श्रीनू की बाबा रे या चारू सोबतच तुझा लग्न होतला.
मग श्रीनूची सुद्धा बिचार नाया तुका नकार देऊची समजला. हो. आता चाय कर पटकन. हा मी येतोय. पण मी मंजू आत्या, मी काय म्हणते, तू चहा करशील? मी पटकन श्रीनूकडे. 1 मिनिट. एकतर तुला परीक्षेचा अभ्यास करायचा नाही आणि तशीच परीक्षा द्यायची. अगं अशाने कशी पास होणार आहेस तू? या बाबतीत ना अगदी डुगूची बहीण शोधतेस तू. अगं पण सगळं हातात हवंय आजच्या पिढीला. मेहनत नको करायला कोणालाच. नका करू मला मदत. मी बघेन माझं माझं काय ते. नको ते सल्ले देत आहेत मला. चला बाजूला व्हा. आता मी तुमच्या दोघांमध्ये बसणार आहे. काय 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 चालू काय? सुनमुख, आता ह्या मिरर मध्ये तुम्हा दोघांना एकत्र बघून मी आशीर्वाद देणार. बट का असं का? आय मीन तुम्ही डिरेक्ट आशीर्वाद का देत नाही जसं युजली देतात? मला पण माहित नव्हतं ग, म्हणून मी गुरुजींना विचारलं. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की लग्न करून नवरा नवरी जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा नव्या जोडप्याला मुलाची आई आशीर्वाद देते. काय आहे ना, नवीन लग्न झालेल्या जोडप्याला कुणाचीही दृष्ट लागू शकते, अगदी घरातल्या लोकांची सुद्धा. म्हणून मी आता ह्या आरशामध्ये ह्या दोघांना एकत्र बघून आशीर्वाद देणार आहे. आपली नजर कुणालाही लागू शकते ना, पण मी असं केलं तर त्या आरशातल्या इमेजला नजर लागणार नाही. म्हणून दोघांना आरशात बघायचं असतं. हो वाव, हे सगळ्या रिच्युअल्सला किती डीप मिनिंग असतं ना. हो ना, आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा. हा चला आता तुम्ही दोघांनी मिरर मध्ये बघा बघू. या या या. काय करायला आले होते आणि कशात अडकले? काय झालं? काय झालं? अगं बाई, दूध कसं सांडलं? चारू, तुका काय लागला नाही ना? नाही, मला लागलं नाही. ते मी चहा करत होते सगळ्यांसाठी आणि पकडीची सवय नाहीये ना, पटकन पातेलं निसटलं हातातून. बाई ग, बघू दे बघू दे. तुला काय भाजलं वगैरे का? दाखव मला आधी. नाही आत्या, मला नाही भाजलंय. ती फक्त ही अशी पक्कड वापरायची सवय नाही ना, त्यामुळे पातेलं निसटलं हातातून. अगो मग सवय कर. जन्मभर याच पकडीने काम करूची वेळ येईल तर काय रोज भांडी पाडत बसणार? हा धांदरेटचा. सॉरी सॉरी, खरंच माझ्या हातून चुकून सांडलं. मी मुद्दाम नाही केलं असं. चारू अगो मी पुसून घेते हं, लगेच लगेच. अगो तू कशात? थांब जरा, मी पुसताय. थांब, मी येतोय. अहो लालिता एक मिनिट थांबा. अहो ती माझी पाहुणी आहे ना, आता तिने सांडलं म्हणजे मीच पुसणार ना. असू दे मी पुसते, राहू दे. मी म्हंटल ना मी करतोय. लालिता याहो काय असं कर. मंजू, लालिताई द्या इकडे, मी हातासरशी करून टाकते. द्या द्या. नाही उमाताई. अहो आम्ही आहोत ना आता इथे. आम्ही करून घेतोय सगळं साफ. हा तुम्ही जा बरं आधी. दिवसभराच्या एवढा थकल्या तुम्ही. जा आधी आराम करा तुम्ही. जा बरं. बरा जाते मी. पण चहासाठी दूध आ ना की मागवू? हो हो, दूध आहे आणि मला पण लागलं नाहीये. तुम्ही सगळेजण जा, मी हे सगळं पुसून घेते आणि तुम्हा सगळ्यांसाठी छान चहा करते. हा ठीक हा, पण जा काय करशील ना तर नीट कर. हा धानरटपणा करू नकोस. हा
निशी ओके नसतो नीरज, हे सगळं आत्ताच व्हायला हवं होतं. घरात एकतर शुभ कार्य आहे, नवीन सून घरी येणार म्हणून मी घरात थोडीशी सजावट केली. ती अशी अंगावर येईल हे कुठे मला माहित होतं. तरी नशीब हा लॅम्प आशावर पडला. आपल्यापैकी कुणाच्या डोक्यात पडला असतं तर नाही 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 नाही, मी विचार सुद्धा करू शकत नाही. काहीतरी करायला जाते आणि वाईटच होऊन बसतं. निशी राहू दे, मी करते. अगं निशी, निशी वाह, मी तुला बोलली होती ना मी करते म्हणून. निशी बस बस बघ. ऐका, नाही इतकं काय झालंय, होईल बरं. अगं कुठे काय काय झालं नाहीये. रक्त बघ किती आलंय. नवीन नवरी आहेस ना तू. आता 4 दिवस घरात कुठलंही काम करायचं नाही, समजलं? हो समजलं. नीरज फर्स्ट एड बॉक्स आण पटकन. येस. आई थांबेल, रक्त एवढं नाही काय झालं. अजिबात काही बोलू नकोस. नीरज लवकर पटकन. दुखतंय ना, थोडा वेळ थांबा, लागेल थोडा वेळ, थोडं थोडं. ठीक आहे? हो आई, मी एकदम ठीक आहे. शुअर? हो. चला मग आपण खेळ खेळूया. कसले खेळ? अगं ओवी, मी असं ऐकलंय की इकडे गावाकडे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांबरोबर आहे ना खेळ खेळले जातात. मी सगळी माहिती करून घेतली आहे. आपण पण इथल्या ट्रेडिशनल पद्धतीने 2-3 तरी खेळ खेळूया. चालेल ना? हो चालेल. चला मग. लेकिन पहले मुझे ये सब साफ करने दो. हाँ चलेगा. अरे नीरज तुम बैठो 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 बैठो, बस बस. ये चारू, अगो माका नाही, आधी दादाक दे, आयक दे. हा दे दादा, चाय घे चाय. आय चाय घे, चारू दे केली. इथे घे उमा. हा बंदूक दे, बंदूक. चाय घे. हा थांबा थांबा, देते मी. श्रीनू चाय घे, चारूनी केली. बरा झाला हा चारू, चाय केला असता. हा नाही नाही काय निशी ना तिच्या सासरी गेली म्हणून सगळ्यांका उदास उदास वाटत होता. आणि दिवसभर कामाचं कंटाळ पण इलेलो. पण आता कसा चाय प्यायल्यानंतर ना सगळी मरगळ निघून जायला. पण काय गो, तू का जास्त भाजला भिजला नाही ना? ता सगळा रवान देत. आपण जा काम करतो ना ते तुला धांदरटपणा करून चालणार नाही. नीट लक्ष देऊ कया, नाही म्हणजे पोरीन लक्ष देऊन काम केलं ना तर असं काय घडणार नाही. अगो एवढा गरम दुधाचा पातेला अंगावर पडला तरी तिने चाय केली. तू ते का असा काय बोलतोस? काय नाही गो, असा होता कधी कधी. पण चाय बरी झाली. तुझ्यामुळे निशी सासरी गेला असं वाटणारच नाही.